पण कसं आहे, खोटं बोलत राहायचं. त्यांना वाटतं ह्याच्यातनं लोकांना वाटेल की बाबा नाही खोट्याचं खरं करता येतं. नाही होणार. आता मला आत्ताच सकाळी कोणीतरी त्याची एक क्लिप पाठवली. लावर बोलतोय खाली की मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून नाही. तो असं बोललाच नाही म्हणे. त्याचा म्हणे तो अर्थच होत नाही. किती खोटं बोलायचं, काही मर्यादा? कोणासाठी करताय हे तुम्ही? कशासाठी करताय हे? पण मी काल म्हटलं ना, हे फक्त हातावर बसलेले ससाणे होतो. जाऊन फक्त पक्षी मारून आणणे. ससाणा हा फक्त पक्षी मारून आणतो. स्वकीयांचेच फक्त घात करायचे त्यांना. आमचीच लोक आमची वाट लावतायत. आमचीच लोक आमच्या महाराष्ट्राची वाट लावतायत. काल मी त्या गौतम अडाणीचं प्रकरण काढलं. काय मिरच्या झोंबल्या. आणि काय पुढे सुरू केलं तर राज ठाकरेंचा माझा आणि गौतम अडाणीचा एक फोटो. बरं, मग पुढे माझ्या घरी गौतम अडाणी येऊन गेला एकदा. माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेलेत. माझ्याकडे मुकेश अंबानी येऊन गेलेत. माझ्याकडे आनंद महिंद्राही येऊन गेलेत. अनेक उद्योगपती येऊन गेलेत. अनेक फिल्म मधले कलाकार येऊन गेलेत. घरी येऊन गेले म्हणून त्यांची काय पापं झाकायची का मी? मी काल जे तुम्हाला दाखवलं हे इतकं भयानक आहे, इतकं भीषण आहे. ते जे फोटो दाखवतात कधी 2-3 वर्षापूर्वीचा काहीतरी फोटो दाखवतात, तो जेव्हा घरी आले होते. आता घरी आल्यावरती काय हाकलून देऊ?